रोकडे साहेब नमस्कार। आज आपण भाजपचा फॉर्म भरलेला आहे। जुन्नर शहरातला पहिले फॉर्म आपले गेलेले आहे। काय सांगणार, काय विजन घेऊन आपण जनतेसमोर चाललात? जय शिवराय, जय शिवाई, जय श्रीराम। चेतनजी, नुकत्याच जुन्नर नगर परिषद जुन्नरच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका सुरू घातलेल्या आहेत 2025 ते 2030। साधारणतः 2 डिसेंबरला मतदान आहे, 3 डिसेंबर निकाल आहे। भारतीय जनता पार्टी BJP यातर्फे प्रभाग क्रमांक 6 मध्ये 6 मध्ये मी अनिल शिवाजी रोकडे, तसेच 6 मधून महिला उमेदवार सो प्राजक्ताताई ओंकार जोशी गाजरे यांना भारतीय जनता पार्टीने आठवून उमेदवारी दिली आहे। आणि खरोखरच मी आशाताई बुचके असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील आणि सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी धन्यवाद देतो। तसेच युतीतील आमच्या स्थानिक आमदार शरददादा सोनवणे यांनी पण जी BJP आणि शिवसेना युती झालेली आहे जुन्नर शहरात, त्यांचे आभार मानतो। त्यांनी कोणतेही न करता हे दोन्ही प्रभाग 6 असो 7 असो की भारतीय जनता पार्टी दिले, त्यात आम्हाला उमेदवारी दिली आहे। मी तालुका अध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष गणेशजी कवडे असतील, शहराध्यक्ष सचिन खत्रे असतील, या सर्वांचे मी आभार मानतो। नाही, काय विजन घेऊन आपण जनतेसमोर जाणार? ही निवडणूक कोणत्या विजनवर लढवणार? बरोबर आहे, ही शिवजन्मभूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य पवित्र अशा जन्माने ही भूमी पवित्र झालेली आहे। आणि या इतिहास जवळजवळ 137 वर्षाचा इतिहास आहे आपल्या जुन्नर नगरपालिकेला आहे। या जुन्नर नगरीत सर्व धर्म समभावाचे सर्व नागरिक राहत असतात। आणि अतिशय आनंदी सांगायचं असतं की एक राजकीय वारसा म्हणून माझे वडील शिवाजीराव लक्ष्मण कैलासवासी सोयरे 1973 साठी शंकरपुरातून निवडून आले, त्यावेळी त्यांनी अतिशय चांगली कामं जुन्नर शहरात केली आहे। जुन्नर शहराचं विजन जर पाहिलं तर अतिशय जुन्नर भूमी पर्यटन दृष्टीने जुन्नर तालुका प्रथम झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, पूर्व उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये। तर त्यामध्ये अतिशय प्रेक्षणीय स्थळे आहेत, अतिशय लेणे आहेत, तसेच नाणेघाट असतील, दाराघाट असते, अष्टविनायकपैकी 2 गणपती आहेत। त्या गणपतीचं जाताना जे दळणवळणाचे साधने ती अतिशय चांगले माजी आमदारांच्या फंडातून झाले। पण जुन्नरची जी समस्या मुख्य आहे ती पाण्याची समस्या आहे। गेली 20 वर्षे पाण्यासाठी अहोरात्र लोकांना वेगळ्या पद्धतीने शह द्यावं लागतं, परंतु आता ते 14 कोटीची पाण्याची लाईन पाणी धरण उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं, ती लाईन आता प्रस्तावित आहे। त्यासाठी आम्ही आल्यानंतर एक उमेदवार भाजपचं निवडून येणार आहे। वरती भाजपचं सरकार आहे, आपण पाहिलं कालच निकाल अतिशय आनंद बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचा लागलेला आहे। पूर्ण पद नरेंद्र मोदी साहेबांच्या खाली मिळाले आहे। आणि महाराष्ट्रामध्ये पण देवेंद्र फडणवीसच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार आहे। त्यामुळे अनेक असलेले रस्त्यांचे प्रॉब्लेम असेल, गटार भुयारीला नसेल, नाणे पार्क असं, महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक असं मागचं विजन आहे की एक मोठं हॉस्पिटल इथं असं। गणेशजी तुम्ही पाहिलं चेतनजी की जुन्नर ते पुणे या दरम्यान असं मोठं हॉस्पिटल नाही की तिथं सगळ्या प्रकारच्या टेस्ट होतील, गरीब जनतेला तिथं आरोग्याच्या सुविधा मिळतील। ते हॉस्पिटल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिथं उभं करणार आहे। आणि जुन्नरमध्ये ज्या मागासवर्गीय काय भाग आहे तिथं ज्या समस्या आहे त्या सर्व समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। जनतेने आम्हाला आश्वासित आम्ही करतो, त्यांनी आम्हाला मतदान त्यांचं द्यावं बहुमूल्य, आणि नक्कीच त्यांची 5 वर्षाची सेवा आम्ही दोन्ही उमेदवार आमचे इतर उमेदवार विजयी होणार आहे। ते तन मन धन करू कुठे आम्ही कमी पडणार नाही असं आश्वासित। ताई, महिलांमधूनही पहिला फॉर्म आपला गेलेला आहे, आपण काय सांगणार? कोणत्या विजनवर आपण निवडणूक लढवणार? अत्यंत आनंद होतोय की महिला वर्गातला पहिला माझा फॉर्म आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाकडून आलेला आहे। सर्वप्रथम मी सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार मानेल, त्यानंतर पत्रकार बंधू तुमचे आभार मानेल की तुम्ही आज तुम्हाला बोलायची संधी देताय। नवीन क्षेत्र आहे माझ्यासाठी, तरी पण सर्व जे कार्यकर्ते आहेत, रोकडे सर आहेत, माझे मिस्टर आहेत ओंकार गाजरे, शिवाय ज्येष्ठ सदस्य शंभू काका गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच चांगलं काम करेल असं आश्वासन देते। माझा प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि छान कसा मला ठेवता येईल हा प्रयत्न नक्कीच करेन। धन्यवाद। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, हर हर महादेव, जय श्रीराम, भारतीय जनता पार्टीचा जय।